अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेला आज मोठा धक्का बसला आहे। बडनेरा झोन क्रमांक 4 मधील तब्बल 60 सफाई कर्मचाऱ्यांनी झाडू खाली ठेवत काम बंद आंदोलन छेडले आहे। 3 महिन्यांपासून नियमित वेतन मिळत नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। वेतन कपात, पे स्लिपचा अभाव, महिला कर्मचाऱ्यांवरील कथित मानसिक त्रास आणि इतर प्रलंबित मागण्यांमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे। बडनेरा झोन क्रमांक 4 मधील स्वच्छता व्यवस्था सध्या संकटात सापडली आहे, कारण परिसरातील तब्बल 60 सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता सेवेचे कंत्राट घेतलेल्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी विरोधात कर्मचाऱ्यांचा रोष उफाळून आला आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 3 महिन्यांपासून त्यांना नियमित आणि पूर्ण वेतन मिळत नाही। वेतनातून कपात केली जाते, मात्र ती कोणत्या कारणासाठी केली जाते याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। हाँ, तो मैडम बोलते कि हम काम ही नहीं करते, बैठे ही रहते। सुपरवाइजर से पूछो, हमारे सुपरवाइजर से पूछो कहाँ पहुँचाते, ऐसे टाइम पे आते हैं, बहुत दूर दूर पहुँचाते, फिर भी बोलते कि काम ही नहीं करते। हम बैठे ही दिखते हैं बोलते हैं, तो ऐसा नहीं है ना। आप सुपरवाइजर को बुला लो। आमची एक मागणी अशी आहे का पेमेंट आम्हाला तारखेवरही नाही भेटत आणि पेमेंट बराबर भेटत नाही। ते मागणी आहे आणि पीएफ वगैरे AIC वगैरे आम्हाला याचाही लाभ नाही भेटून राहिला आणि आम्हाला जे आता सुट्टे जे होते ते पण पैसे नाही भेटून राहिले। आज आपण जे काम बंद आंदोलन केलं याच्या आधी तुम्ही कंपनीला कोणार्क कंपनीला काही तक्रारी केली आहे का? तक्रारी हे केलेल्या होत्या आम्ही ना, मागच्या वेळेस पण हे झालेलं होतं पेमेंटच्या वेळेस। त्यांनी आता मागच्या वेळेस त्या लॅपटॉपमध्ये आम्ही जाऊन सुद्धा तिथं ऑफिसमध्ये करून घेतलेलं आहे, पण ह्या वेळेस ते झालेलं आहे का पेमेंट नाही होऊन राहिला, त्याच्यातले पैसे कटून राहिले। मागच्या वेळेसही म्हटलं होतं का PFच्या बद्दल आतापर्यंत PF नाही टाकलेला आहे ना, ESICचा लाभ आहे, आम्हाला काहीच नाही मिळून राहिलं। आणि हे सगळे याच्यासाठी म्हणून राहिले कारण की पहिले कोणार्क कंपनीचे एकूण एक सर आलते, त्याने हे माहिती केली, हे मागणी केली होती की तुम्हाला PF ESI आणि जे 58 वर्षाचे जे आपले जेवढे बुढे आहात त्याला आम्ही कामावर ठेवू, त्याला आम्ही बंद नाही करू ना, बायाला काय बंद करू। बायाच्यावरती मुद्दा आलता, ते आम्ही काम निश्चित करून आम्ही बंद केलं तर बाया बी आता आहेत। तर आमचे हेच मागणं आहे की आमची पेमेंट आणि PF आणि ते जे बुढे आहात 58 वर्षवाले त्या पेमेंटची स्लिप आणि जे बुढे आहेत 58 वर्षवाले त्याला बंद नाही करायचं। मग आपली हेच मागणी आहे आणि असं होईल तर काम पुढे स्ट्रीट होऊन जाईल। आणि 8 दिनच्या पैशाचे जे मागणी केली होती सरनं म्हणे 4 सुट्टी भेटीन म्हणते, तर 4 सुट्टी आम्हाला लागून झाली। ठेका चालू झालं 4 महिने होऊ राहिले, अहो तक यायची काहीच मागणी काही यायनं पुरी नाही केली। जे चालू आहे तेच चालू आहे। तर आम्हाला 11,000च्या खालतं पगार येऊ राहिला, तो म्हणे की 13,500 पगार येईन, पण असं काही झालं नाही अजून तक। मग हेच मागणी आहे कोणार्क कंपनीचे एकूण की आम्हाला जे आमचे लाभ आहे ते लागू करून द्या आणि बुड्या वाड्याला कोणाला बंद नका करू। माझं प्रवीण अडकले आहे, मी 22मध्ये सुपरवायझर आहे। जे कंपनीवाले स्टार्टला आले होते त्यांना म्हटलं होतं की बा ते गुरुभाई आणखी मुंबईवाले जे आले होते त्यांनी आमचा करार केला होता की आम्ही 58 वर्षवाले बंद नाही करू, त्याच्यानंतर यांचं PF AIC जे कटणारे आम्ही पावती देऊ, ते आम्हाला काहीच भेटत नाही आहे। आणि यांचे पगार कम येते, यांना 12,000, गावाला 13,000 असे सांगून सुद्धा त्यांना पैसे कम येत आहे। कोणाला 800 रुपये, कोणाला 1000 रुपये। आणि 4 सुट्ट्या होत्या, आता 4 सुट्ट्यामध्ये त्यांनी म्हणलं आम्ही तुम्हाला एक तर पेमेंट देऊ, या 4 सुट्ट्या लागू करू, ते आता कोणाला लागू झालेलं नाही आहे। सुपरवायझर आहे नात्यानं ज्या तुमच्या कर्मचाऱ्यांचे कपात होत आहेत पैशाची, ते काय कपात होत आहे याची त्यांना माहिती नाही। या संदर्भात आपण कधी कंपनीकडे मागणी केली आहे का? मागणी केली 2-3 डाव दिली आम्ही, लेकिन आम्हाला इतकं हे नाही माहिती इथं कोण कोणावर आहे करून। इथं 1 ते 10 सुपर हेड ठेवलेले आहे, कोणाकोणावर कोण आहे आम्हाला माहितीच नाही आहे। आम्ही गोयल भाऊला कंप्लेंट दिली की असं आहे, ते गोयल भाऊला मी कंपनीवाला करून दिलेलं आहे आणि फोन करतो फोन उचलत नाही आहे। आजचा जो काम बंद संप आहे हा संप कुठेपर्यंत सुरू राहणार आहे? जोपर्यंत आमच्या मागण्या पुढे होत नाही तोपर्यंत आम्ही ठेवणार आहे। विशेष म्हणजे कामगारांना वेतनाची पे स्लिप देखील दिली जात नसल्याने त्यांच्या मनात संभ्रम आणि संताप वाढला आहे। या आंदोलनामध्ये 7 महिला सफाई कर्मचाऱ्यांचाही सहभाग असून महिला कर्मचाऱ्यांना होत असलेला कथित मानसिक त्रास थांबवण्याकरिता मागणीही त्यांनी केली आहे। याशिवाय करारातील अटीनुसार 58 वर्षावरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नयेत, प्रलंबित वेतन तात्काळ द्यावेत आणि सर्व कामगारांना न्याय मिळावा अशा विविध मागण्यांकरिता आंदोलन सुरू आहे।
आंदोलनस्थळी हमारी मांगे पुरी कराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. संतप्त कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान काम बंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते अशी ऑफ कॅमेरा चर्चा काही आरोग्य निरीक्षकांकडून झाल्याचीही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आणखी नाराजी निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते शैलेश मेघवानी यांनी आंदोलनस्थळी भेट देत कामगारांची बाजू लावून धरली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. एकीकडे शहर स्वच्छतेच्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वेतन आणि हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे वास्तव बडनेरात समोर आले आहे. आता प्रशासन आणि कंत्राटदार कंपनी या प्रश्नावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. शैलेंद्र मेघवानी सामाजिक कार्यकर्ता और मेरी पत्नी इस प्रभाग की नगर सेविका है गौरी शैलेंद्र मेघवानी. इनकी तरफ से मैं यहाँ पर आज हमारे जितने भी सफाई कामगार हैं इनसे मैं मुलाकात करने आया हूँ. आज यहाँ पर इन्होंने 12/6/2026 इन्होंने आज स्ट्राइक करी है. इनकी कुछ मांगें ऐसी है कि इनको न नियमित रूप से पगार दी जा रही है, न नियमित रूप से इनको जो छुट्टियाँ दी जा रही हैं, उसके अलावा जो भी यहाँ पर लाभ मिलने चाहिए कोई भी प्रकार का लाभ इनको कंपनी की तरफ से दिया नहीं जा रहा है. कुनार कंपनी का काम आप पेपरों में देख सकते हैं, हर जगह पे जनता त्रस्त है और कंपनी मस्त लगी पड़ी है. इसी प्रकार का कारोबार प्रभाग क्रमांक 21 में भी है और प्रभाग क्रमांक 22 में भी है. आज त्रस्त होकर यहाँ पर हमारी बहनें हैं, ये महिलाएं हैं, मेरे भाई हैं, सब पीछे खड़े हैं. कुछ सुपरवाइज़र है, इनकी डिमांड है जो कुछ एक एज लिमिट का इन्होंने 58 साल का दिया था, एक लिमिट पर आने के बाद में भी इनको यहाँ पर जोर ज़बरदस्ती से निकाला है. कहीं और प्रभागों में इससे भी ज़्यादा एज वाले लोग काम कर रहे हैं. ऐसी कुछ प्रकार की इनकी डिमांड है. तो मैं आपके इस चैनल के माध्यम से पूरे प्रशासन को जो सोया हुआ है, मनपा प्रशासन को, चाहे जाधव साहब हो चाहे और बड़े कोई भी आला अधिकारी हो, कोई भी रिस्पांस देने को तैयार नहीं है. पता नहीं किस प्रकार के आप एक सामाजिक कार्यकर्ता है, आपकी पत्नी नगर सेविका है जी. इसके बारे में आपने इसके पहले इसकी कंप्लेंट वरिष्ठों के पास की है क्या? वरिष्ठों से अभी आते वक्त जब मुझे पता चला कि आज यहाँ पर काम बंद हुआ है तो मेरी पत्नी ने, गौरी मेघवानी ने, अभी जाधव साहब से बात करी है और जाधव साहब को ये स्ट्रिक्ट वार्निंग दी है कि इस प्रकार का काम अगर होता होगा तो जाधव साहब कौन है? जाधव साहब हमारे वरिष्ठ आरोग्य अधिकारी है जिनके अंडर में ये सारा काम आता है. कोनार कंपनी जिनके अंडर में आती है और जो यहाँ पे SSI गुलाने मैडम है उनसे भी बात हुई है और यहाँ के दोनों जो SI है हमारी चौहान मैडम है, मेश्राम मैडम है, सभी से बात हुई है. सभी का बोलना है कि कंपनी की तरफ से कोई रिस्पांस नहीं है. हम तीव्र आंदोलन की यहाँ पर आपको चेतावनी देते हैं और कोनार कंपनी को आपके चैनल के माध्यम से, जो कि बहुत ही सुप्रसिद्ध सिटी न्यूज़ चैनल है जो हर कवरेज हर चीज़ को कवर करता है, मैं आपके चैनल के माध्यम से उनको एक स्ट्रिक्ट वार्निंग देना चाहता हूं. अगर इस प्रकार की अगर ये हमारे कामगारों के साथ अगर ऐसा व्यवहार करते होंगे तो इसके बाद हम कंपनी का यहाँ पर घुसना और काम करना मुश्किल कर देंगे. नहीं तो हमारी एक नम्र विनंती भी है, आप हमारे कामगारों का पूरे तरीके से जो भी लाभ उनको मिलना चाहिए जो आपके कॉन्ट्रैक्ट में है, आप अपने नियम के अंदर रहकर इन सभी को लाभ दें, वरना आप कंपनी को बहुत ये यहाँ पर उसका भुगतान भुगतना पड़ेगा. आप आंदोलन कर रहे, तीव्र आंदोलन करने का आप इशारा दे रहे, इसके बावजूद अगर कंपनी नहीं मानी तो कार्रवाई के क्या अपने कार्रवाई ये कदम रहेगा आगे का कदम ये रहेगा कि पूरे कर्मचारी ले जाकर हम आयुक्त मैडम के पास में उनके कैबिन में धरना देंगे. आंदोलन के बावजूद जो कानूनी कार्रवाई रहती है कंपनी पे क्या कानूनी कार्रवाई करने की कार्रवाई इस प्रकार करेंगे, जो भी उनके नॉर्म्स है, जो भी उनके कॉन्ट्रैक्ट के अंदर नॉर्म्स आते हैं हम इनके सबके जमा करेंगे. अगर उनके नॉर्म्स के अंतर्गत अगर ये काम नहीं हो रहा है तो हर प्रकार की लीगल कार्रवाई करने के लिए हम तैयार हैं. बडनेरातील या काम बंद आंदोलनामुळे स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 3 महिन्यांपासून वेतनासाठी संघर्ष करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रशासन आणि कंत्राटदार कंपनी कितपत गांभीर्याने घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला असून
या संघर्षाचा पुढचा टप्पा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.